मंडळी, शुभ प्रभात, शुभ सकाळ। आता दिवस चौथा, आपण निघालेलो आहे टुवर्ड्स नाशिक, त्र्यंबकेश्वराचं दर्शन करायला। तर सगळ्यांचं बॅग पॅकिंग चालू आहे। आता वक्त मी तुम्हाला दाखवतो। आवाज बसला आहे, थंडीमुळे माझा आवाज बसलेला आहे। गाडी लोड होतोय आपली अजून। अनमोल रेडी करतोय, प्रज्वलची पण गाडी रेडी होते, बाकी अजून वरून आली नाही आहे। आपलं पॅकिंग चालू आहे। ठीक आहे, गेले जे व्हिडिओज आपण केले ओंकारेश्वर, मामलेश्वर, महाकाल, दर्शन खूप छान झालेलं आहे। आता एक शेवटचं आमचं दर्शन राहिलेलं आहे, ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर। मग ते झाल्यानंतर आपण नेक्स्ट डे घरी जाणार आहोत। आज त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार आहोत। म्हणजे आमचं राईड आहे 550 किलोमीटरची। त्याला आम्हाला लागतील 11 तास, 10 ते 11 तास लागतील, म्हणून आम्ही लवकर निघालो आहे न आंघोळ करता। मग तिकडे हॉटेलवर जाणार, मग तिकडे रूम घेणार, मग तिकडे फ्रेश होणार, कपडे बदलणार, मग दर्शनाला जाणार, कारण की तिथे खूप मोठी लाईन असते माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे। तर असा आमचा प्लॅन आहे आज। तर तुम्ही कनेक्ट राहा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। ठीक आहे, सी यू सून। ऑल सेट भाई, रेडी रेडी। पेट्रोल बरोबर भरायचं की नाही? पेट्रोल ए रेडी का? ए रेडी ना? चल, हवेचं जोश। सगळे रेडी झालेले आहेत, पेट्रोल भरून तसं पुढे निघू। चला, जय श्री महाकाल। फायनली निघालेलो आहे। नमस्कार मंडळी, आजचा आपला प्रवास आहे उज्जैन टू नाशिक, त्र्यंबकेश्वरपर्यंत, आणि अंतर आहे आपलं 500 किलोमीटरचं। हा आपला दुसरा मोठा पॅच आहे। पहिला मोठा पॅच आपण डे 1 पार केला होता, तो होता मुंबई टू ओंकारेश्वर। तो डायरेक्ट 650 किलोमीटरचा टप्पा होता। त्यावेळेला पण जरा थोडा त्रास झाला होता। आज पण 500 किलोमीटरचा टप्पा आपल्याला पार करायचा आहे। आता सगळे रेडी होऊन निघालेत आणि आपल्याला पहिलं भरायचं पेट्रोल भरून झालं तर आपण निघू पुढच्या प्रवासाला। तुम्ही कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला। A few moments later. पेट्रोल आपलं भरून झालेलं आहे। रस्ता तर एकदम सुसाट आहे, एकदम सुसाट, आणि टाकी एकदम फुल। चालवायला खूप मजा येते। आणि हा आपला लाईनअप पुढे आहे अक्षय, पुढे अक्षयच आहे ना? हां, अक्षय। तर आता आपला अंतर आहे 500। अक्षय नव्हता, सॉरी, तो होता अमोल। आता पुढे आपले आलेले आहेत शिवभक्त, नाव आहे त्यांचं, नाव आठवू द्या मला त्यांचं नाव काय। त्यांचं नाव आहे साहिल पल्लांडे। ठीक आहे, चला। आता आपण एक 2 तासानंतर आपण ब्रेक घेणार आहोत। आणि हे जे स्पीड ब्रेकर आहेत ना, एकदम बेकार आहेत, एकदम बेकार। म्हणजे पुरा स्पीडची वाट लागून जाते, त्याच्यामुळे मध्येच मूड खराब होतो। म्हणजे गाडी 100च्या स्पीडला असेल, मध्ये आला नाही स्पीड ब्रेकर, मूड खराब। चला,
आता तुम्ही कनेक्ट राहा, भेटू आपण नेक्स्ट स्टॉपकडे. A few moments later. नमस्कार मंडळी, मी फायनली इथे आता वाजले 11. फायनली आम्ही इथे ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे. छान ऊन आहे, ब्रेकफास्टची वाट बघतो, ऑर्डर दिली आहे. ठीक आहे, सगळे रायडर इथे बसले. मी झोपलो आहे, आता आडवा झालो आहे, बाकी रायडर इथे बसले. ब्रेकफास्ट करू आणि निघू पुढच्या प्रवासाला. अजून 370 किलोमीटर्स बाकी आहेत. 150 किलोमीटर चेस केलं. मोठा स्ट्रेच होता, 150 किलोमीटरचा. त्याच्यामुळे जाम भूक लागली. रोड पण खूप सुसाट आहे, एक मस्ता रोड आहे. चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. अरे लाईनअप दाखवतो तुम्हाला. ऑल सेट. करंदेकर किती बोलतो बायको बरोबर? लाईव्ह हे देतो की काय तू? सगळे अपडेट देतो की काय सगळे? आता कुठे आलोय? आता आपण उज्जैन पासून 150 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जाणार. आज 350 किलोमीटर आहे. जाम सुजला आहे, आज सुजणार आहे. सुजू दे कसला सुजू दे. चला कनेक्ट राहा. हे फंटर आमचे भंकसबारी आहे. चला. नमस्कार मंडळी, फायनली ब्रेकफास्ट नंतर 2 तासांचा ब्रेक घेतला आहे. मोठा स्ट्रेच झाला. 130 किलोमीटर. काय बोलतो? लेटलो आहे आम्ही जरा. ते बघा इकडे पण लेटला आहे. हालत डाऊन झाली पूर्ण. गरमी खूप जास्त आहे, ऊन खूप आहे ॲक्च्युली. त्या उन्हामुळे सगळं त्रास होतो. ब्रेक घ्यायची उत्सुकता असते बाई. काय टांगा पलटी? सॉरी, टांगा पलटी झालाय बाबा. 10 मिनटं ब्रेक. गाडी पण आराम. ब्रेक अजून किती आहे? 240 किलोमीटर्स मोर. म्हणजे अजून 4 तास लागेल. 4-4.5 तास, 5 तास लागेल. 200 किलोमीटर नाशिक. 240 किलोमीटर. 5 hours. 5 तास अजून. चला. काय गाडीला आराम द्या. 10-15 मिनटं ब्रेक, त्यानंतर चला. आता फक्त आराम. A few moments later. फायनली आपण आता पोचलो आहे नाशिकमध्ये. अजून आपलं 30 किलोमीटरचं अंतर बाकी आहे आपल्या डेस्टिनेशनमध्ये पोचायला. लास्ट टाइम ब्रेक घेतला होता तो लंचचा होता. तिथे मी शूट केलं नाही आहे. माझी तब्येत थोडी खराब झाली आहे. वॉमिटिंग म्हणजे स्टमक इन्फेक्शन होऊन मला वॉमिटिंग होते. त्याच्यामुळे मी फक्त झोपून होतो बाहेर बाकड्यावर. हे लोक जेवायला, बाकी सगळे जेवायला गेले होते, म्हणून मी काही जास्त शूट नाही केले. आता आपण पोचलो आहे नाशिकमध्ये. अंधार पडलेला आहे आणि चला आता डेस्टिनेशन गेल्यावरच भेटू आपण. कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. फायनली आपण पोचलो आहे नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आणि आपल्या हॉटेलचं नाव आहे सदाशिव स्मृती. ठीक आहे. आता इकडे आपण फ्रेश होणार आहे आणि आपण ठरवलं आहे की उद्या सकाळी 5:30ला उठून दर्शन घ्यायचं आहे. ठीक आहे. तर
काय झालं बाबा, कसा आला प्रवास? खड्डे होते जाम, कारण की अंधार एवढा होता ना. अंधार आमच्या गाडीला ॲक्च्युली 25 किलोमीटर नाशिकच्या आतमध्ये त्र्यंबकेश्वर आहे, त्याच्यामुळे मेन प्रॉब्लेम आमच्याकडे लाईट नव्हती. लाईट नाही बाई साहेबांच्या गाडीला. लाईटीचा जरा प्रॉब्लेम झाला म्हणून. डोक्याचा भुगा आणि बोचाचा तुंतुनच आलेला आहे सगळ्यांचं बोलतोय. पण चला ठीक आहे, आजची ट्रिप संपली, राईड मजा आली. पण सॉलिड आज आपण खेचलेले आहे 500 किलोमीटर. 500 किलोमीटर 504 किलोमीटर खेचले भाई आज सगळं. शेवटचा पॅच फक्त त्र्यंबकेश्वर खराब होता. अंधार पण होता ना, ट्रॅफिक नाशिकमध्ये तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक. चला मी तुम्हाला हॉटेल हे आमचं लाईनअप आहे. इकडे गाड्या इकडे पार्क केल्यात, हे बघा इकडे. आणि हॉटेल आहे हे सदाशिव. आपण चौघ जाऊ. हे हॉटेल ठीक आहे. परत मला बाहेर चला आता भेटू. तुम्हाला हॉटेलची रूम टूर देतो, बघा दाखवतो. इथे एक बेड आहे, मी एका बेडवर बसलो आहे. डबल बेड म्हणजे 3 जण झोपू शकतात. दरवाजा आहे, इथे विंडो आहे, एक मिरर आहे, AC आणि वॉशरूम. बाहेरचा एरिया तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, हे बघा बाहेरचा एरिया आहे. ओके, आता उद्या भेटू. उद्या खूप थकायला झालं आहे, आज तब्येत जरा डाऊन आहे आपली. वॉमिटिंग, लूज मोशन, स्टमक पेन. चला उद्या भेटू. गुड नाईट. ब्लॉग कंटिन्यू राहणार आपला. गुड मॉर्निंग. फायनली सकाळी 5 वाजता उठलेले आहे. आता वाजले आहे 5:30. आम्ही चाललो आहे दर्शनाला. तर 5 वाजता उठलोय, 12:30ला झोपलोय. तर बघूया आतमध्ये जाऊन काय कसं आहे, कारण की 5 वाजता बाकी साहिल जो आहे, साहेबांना उठायला अर्धा तास लागलेला आहे. किती वेळा त्याला उठवणं उठत नाही. आता जाऊ मंदिरामध्ये. आमची लॉगिंग पार्टनर इकडे आहे ना भाई. आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. मस्त केदारनाथसारखं मंदिर दिसते. मंदिर इथूनच दिसतंय, खाली दाखवतो तुम्हाला. अरे चल. बघा दिसते की नाही माहिती नाही तुम्हाला. थोडस जरा अजून डे लाईट नाही चालू झाली नाहीये. बघूया. चला सगळे चाललेले आहेत, तर आपण पण चालू. गर्दी नाही म्हणून आम्ही लवकर हे सगळं सलटूया. दर्शन करून मग ब्रेकफास्ट करून घरला कनेक्ट. खाण्यापिण्याची दुकानं सगळी उघडलेली आहेत अजून. हो कशाला हॉर्न वाजवतो. प्रिमायसेस बघा. आपण आतमध्ये आलोय. सुसाट चालले सगळं, सुसाट. थंडी वाजते रे आज. सगळे फटाफट सगळे चाललेले आहेत. एकदम रिकाम आहेत बघा, तुम्हाला दिसेल. फुल रिकाम आहे. त्यासाठी आम्ही सकाळी आलो. गर्दी खूप कमी आहे. अर्ध्या तासामध्ये आपलं दर्शन व्हायला भेटेल. अर्धा तास पण नाही, लाईन फटाफट चालली आहे. दर्शन लवकर होणार आहे आपलं. म्हणजे कालचा जो प्रवास झाला आहे ना, खतरनाक झाला आहे. 500 किलोमीटर स्ट्रेच करून म्हणून मी काल रात्री दर्शन करायचं टाळलं. मंदिर पण बंद झालं झालं असतं, पण आंघोळ करा हे सगळ्या गोष्टी झाल्या असतात. त्याच्यामुळे आपण ठरवलं की सकाळी लवकर उठून दर्शन करायचं. दर्शनाला आतमध्ये आलो आहे. लाईन पण आहे मला. लाईन बघा किती.
गँग इथे उभी होती. लाईव्ह दर्शन चालू आहे इकडे, बघा तुम्हाला दिसेल. ओ शिट, हा बघा दुसरा हॉल. मला वाटलं डायरेक्ट इथून दर्शनाला जायचं. हा दुसरा हॉल आहे, म्हणजे भरपूर लोक आपल्या अगोदर पण येऊन बसलेत. बघा हॉल, तिथे समोर सरळ लाईन, म्हणजे अजून एवढं लाईन लावायची, म्हणजे हाफ एन आवर अजून पकडून चाला. झोप कोणाकोणाची झाली? कोणाची नाही. झोप झाली भाई, तू बोलत होता की माझ्या बाजूला काय बोलतो? झोप झाली आमच्या इथे पण आज झोप झाली. हात बोलतो बाजूला. प्रदीप, झोप झाली तुझी? झोप झाली? कोण बोलला? आमच्या इथे एक माणूस आहे गोरणारा, तुम्हाला दाखवतो. हा बघा, तुम्ही झोपले हा जो महाकालचा शर्ट घातलाय ना, महाकालचा, तो माणूस जाम बोलतो. माणूस म्हणजे त्याला आम्ही काय केलं होतं, वेगळा बेड दिला होता. सेपरेट ठेवलं त्याला. याला एक स्पेशली वेगळा बेड दिला होता आपण. अरे स्पेशल आहे. हा मग मारा गेलं तर झोपूमध्ये स्पेशल अरेंजमेंट दिली होती ना. स्पेशल वेगळा, एकदम वेगळा. अजून एक गोड बाकी आहे, बसलोय. हो. होमहवन वगैरे करायचं असेल त्यासाठी ही जागा आहे. हे बघा तुम्हाला दिसेल, सगळ्यांचं होमहवन वगैरे चालू आहे. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं. धक्काबुक्की नाही, काय नाही. तुम्हाला बाहेरचं मंदिरचं एक्सप्लोर, बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतो. खूप छान आहे आणि खूप छान बांधकाम केलेलं आहे. कलाकृती पण खूप छान आहे. मंदिराचा प्रिमायसेस हा मंदिराचा दुसऱ्या साईडचा एरिया आहे. आणि
खूप मजा आली. आता नेक्स्ट राईड कधी त्याला विचारतो, आता बघू आता नेक्स्ट राईड कधी आहे. भाई तो स्वतःच खूप बिझी असतो. आता आम्हाला राईड प्लॅन करायला आता त्याला वेळ आहे की नाही ती खरी गोष्ट आहे. आता बघू, त्याला सांगितलं तर नेक्स्ट राईड असेल तर आम्हाला कळव, कारण की आमचा तो 10 जणांचा ग्रुप आहे ना, हा अमेझिंग ग्रुप आहे. मी एवढी राईड केली ना, पण हा 10 जणांचा ग्रुप अमेझिंग आहे. जाम मजा आली. म्हणजे एक वेगवेगळे कॅरेक्टर आहेत. म्हणजे एक आता काय सांगू तुम्हाला, काही गोष्टी सांगू शकत नाही, पण जाम फुल धम्माल. हा आता लास्ट ज्योतिर्लिंग होतं. इथून आम्ही डायरेक्ट आता जाणार आणि 12च्या अगोदर जाऊन त्याला झोपायचंय, म्हणून आम्ही जाणार लवकर. चला. हर हर महादेव. घेतलाय आम्ही. ठीक आहे, चला. रेडी झालेले आहे सगळे घरी जाण्यासाठी आपापल्या. हा ब्लॉग आपण इकडे संपवला आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला सांगा कमेंट करून. त्यासाठी तर हे सगळे ब्लॉग जे येतील हळूहळू एक पुढच्या आठवड्यामध्ये एक लागतील एडिट करायला टाईम, आणि त्यासाठी कमेंट करा. तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. आमची पॅकिंग झालेली आहे. आता आम्ही निघतोय घरच्या दिशेने. चला. नमस्कार मंडळी. दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा, आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हर हर महादेव. चला.